मंडळी, आपण आज चाललो सिंधुदुर्ग किल्ल्यावर मालवणला. तर आमच्यासोबत अशात जोडून राहा, म्हणजे पुढचा सर्व प्रवास तुम्हाला दाखवू शकतो, सिंधुदुर्ग किल्ला पण दाखवू शकतो. तर असेच जोडून राहा सगळ्याचं. फायनली आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावर बोटसाठी थांबलो आहे. पण जाऊया आता पुढे. आपण आज सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी बोटमध्ये बसलो. तर किल्ला समुद्रात असल्यामुळे बोटने प्रवास करावा लागतो. तर आमचा पुढचा प्रवास. आपण पाहूया, तुम्हाला दाखवतो मी सिंधुदुर्ग किल्ला. आणि माझी फॅमिली सोबत आहे. पूर्ण मजा चालली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हा आहे सिंधुदुर्ग किल्ला. आपण आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवणार आहोत. चाललोय आपण तिकडे आता. म्हणजे आपण पोचलोय आता सिंधुदुर्ग किल्ल्याच्या महाद्वारावर. तर मी तुम्हाला दाखवतो आम्ही किल्ला कसा पोचलोय आपण. हे बघा आमची सगळी मंडळी. सर्वजण एकत्र जाऊ आपण. पुढे दाखवतो मी तुम्हाला. आपण पोचलो इथं. तर चाललोय आपण पुढे चालत आता. महाद्वारापासून आतमध्ये एंट्री आहे. आणि आजूबाजूला अशी खडका आहे. वाळू पाणी. हे बघा, हा आहे समुद्र. समुद्राच्या आतमध्ये असा असलेला सिंधुदुर्ग किल्ला आहे. हे बघा, आजूबाजूला चारी बाजूला समुद्र किल्ला. नमस्कार मंडळी, हे आहे महाद्वार किल्ल्याचं. तर आपण आतमध्ये जाऊया आता. तर तुम्हाला किल्ला बघायचा, मला पण किल्ला बघायचा. पहिल्यांदा आलो आहे. आपण पाहून घेऊया आता किल्ला शिवाजी महाराजांचा. महाद्वारातून आतमध्ये आपण चाललो आहे आता. हे बघा, हे आहे महाद्वार. सुंदर असं दगडाने, काळ्या दगडाने बांधलेलं आहे पूर्ण किल्ला. तर पाहूया आपण सर आतमध्ये जाऊया आता. हा आहे सिंधुदुर्ग किल्ला. म्युझियमचे तिकीट घेऊन आम्ही निघालो आता आतमध्ये. म्युझियम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पाहायसाठी. तर हा आहे पूर्ण परिसर सिंधुदुर्ग किल्ल्यावरील. पाहू शकता तुम्ही नारळाची झाडं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात फोटो व व्हिडिओ काढण्यास फक्त मनाई आहे. शिवाजी महाराजमध्ये का आपण दाखवू शकत नाही. तर हे मंदिर आहे गावात. तर इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे संग्रहालय. सर्व जुन्या वस्तू सर्व इकडे ठेवलेल्या आहेत म्युझियममध्ये. तर आपण तिकडे पण जाऊया आता. तुम्हाला दाखवतो ते म्युझियम. पाहून घेऊया आपण म्युझियम. एवढी गर्दी आहे. हे आहे म्युझियम. आल्या पहिला गणपती बाप्पांची मूर्ती आहे. त्यानंतर हे सर्व गोष्टी त्यांनी जपून ठेवलेल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला क्रेन प्रतिकृती बनवलेली आहे. नगारा पण आहे, जुना नगारा प्रतिकृती आहे. अशा प्रकारे सर्व हे साठवून ठेवलेलं आहे. पायदंडपट्टा पण पाहू शकता तुम्ही. हत्यार आहे, अंजीर आहे, तलवार आहे, विटा आहे. हे पाहू शकता, सर्व हे जतन करून ठेवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वापरले जाणारे दुर्बीण व होकायंत्र या दोन्ही वस्तूंचं इकडं जतन केलेलं आहे. दुर्बीण आहेत, दोन प्रकारच्या दुर्बीण ठेवलेले आहेत. होकायंत्र हे होकायंत्र. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले युद्ध, जिंकलेले गड, शाहिस्तेखानाने शाटलेली बोटं सर्व इथं फोटोमध्ये काही केलेलं आहे. त्या सर्व गोष्टी इथं प्रदर्शनासाठी ठेवल्या. कुलुपे, परशु, छत्रपती शिवाजी महाराज वापरले जाणारे वाहनांचं पण जतन केलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. हे आहे कर्णा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट येत होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. त्यानंतर हे सर्व वाघनखे वगैरे, खंजीर, जी हत्यार होती युद्धासाठी सर्व आहे. ही शिवकालीन मांडी आहे, शकता तुम्ही. समय छत्रपती शिवाजी महाराजांचे टोपे आहे, तलवार आहे, त्यांचा हात, पायाचा ठसा. शिवकालीन जुनी मांडी आहे, समय आहेत मोठ्या, होऊ शकता तुम्ही. जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी टोपे आहेत, सरदारांच्या पगड्या आहेत. छत्रपती शिवराय पगडी आहे. पुढे गेल्यानंतर वाघनखे, छत्रपती शिवाजी महाराजांना वाघनखे पण म्हणतात. ते होते युद्धादरम्यान वापरलं जाणारा शिरस्त्र, दास्तान, तलवार, ढाल या सर्व गोष्टी इथं आहेत. पाहू शकता तुम्ही. एक नाव आहे तोंडूजी आगरे यांचे गुरव मीरा दौलत. या सर्व प्रकारचे ढाल आहेत. थोडक्यात माहिती दिलेली आहे सर्व किल्ल्यांबद्दल. ही आहे तोफानी गोळा, तोफानी तोफानी गोळे. देवघरातील पूजेचे सामान आहे सर्व. अशा प्रकारे जतन करून ठेवलेलं आहे. तर हा असा आहे आतून किल्ला पूर्ण.
नारळाची झाडं जिकडे तिकडे आहेत. निसर्गाने नटलेलं असं आहे. काही जुनी घरं पण आहेत किल्ल्यावर, जे अजूनपर्यंत किल्ला जपत आहेत. झाडावर जास्वंदीची सुंदर अशी फुलं फुललेली आहेत. पूर्ण दगडाने असा भरलेला आहे किल्ला. तर हे बघा पूर्ण उतार आहेत. चौकास पाहू शकता तुम्ही. हे बघा, काठी बघून हे किल्ल्यावरचं सौंदर्य. याच्यामुळेच किल्ला एकदम शोभून नटून बसलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही. पाहू शकता तुम्ही किल्ल्यावर सौंदर्य. हे आहे किल्ल्याचं सौंदर्य. डोळ्याला लावतात, तोंडाला असा मास्क लावतात आणि पायाला घालतात आणि सोडतात. पूर्ण असा आहे किल्ला. पाहू शकता. हो पप्पा, मी ह्याच्यावरती उडतोय. इथे चप्पल काढून जाते. तर अशा प्रकारे आजचा आमचा किल्ल्यावरचा प्रवास संपला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. सेट को बोल दे.